कोईमुतूरहून आणलेलं रोपं मी ईस्ट हे EM द्रावण फवारतोय. ह्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत आणि ईस्ट आहे. त्याच्यानंतर हे जे आहे कृष्णशक्ती, हे संजीवक आहे, पानांचा विकास, फुटवा, जाडी बिडी करते. आता मी ह्या कोईमुतूरहून आणलेल्या रोपाला फवारणी करतोय. बघा हे पानं चांगली भिजस्तोवर फवारणी करायला सांगितलेली आहे. पूर्ण दिसते बघा, 4 साऱ्या आहेत बघा. या प्रत्येक सरीला 25 रोपं बसते. ती मी 2-2 फुटावर खड्डे पण घेतले त्यात बघा. ह्यातली रोपं मी सर्वसाधारण 78 दिवसाचा ऊस होता, 2-2, 3-3 कांड्यावर होता, ते उपटून त्याचं दुसरीकडे प्लांटेशन पण केलेलं आहे. 2-2 फुटावर खड्डे केलेले आहेत. आता मी या पंपामध्ये प्लेन क्लोरो घेतला आहे. क्लोरोचं मी अगोदर आळून घेतोय खड्ड्यातने. बघा हे प्लेन क्लोरो. कृष्णा सॉईल मॉडिफायर बायो ऑर्गॅनिक सॉईल कंडिशनर. ह्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, स्फुरद आहे, pH आहे किंवा सूक्ष्मद्रव्याचं पण मिश्रण आहे. आता हे प्रत्येक खड्ड्यामध्ये मी टाकतोय बघा. प्रत्येक खड्ड्यामध्ये मी 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम पडते बघा इथं प्रत्येक खड्ड्यामध्ये. होताना पिशवीतनं हळूच काढून घ्या. कोईमुतूरवरून आणलेलं रोप आहेत आपण. ही मुळांचा विकास कसा झाला आहे बघा. आणि रोप लावताना हा डबरा काढून असं लावून घ्या, व्यवस्थित प्रेस करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे त्याचं रोप लावलेलं आहे बघा. हे असा डबरा काढायचा व्यवस्थित, हे असं करायचं आणि पूर्ण प्रेस झालं पाहिजे. आता ही 5 दिवसांनीच मी रोपं का लावली तर कोईमुतूरचं वातावरण आणि आपल्या महाराष्ट्राचं वातावरण जरा डिफरन्स आहे, म्हणून 5 दिवस ह्या वातावरण सेटिंगसाठी मी ठेवलेली होती आणि 5व्या दिवशी मी रोपांची लागण केलेली. पंपात मी स्टार्टर घेतल्या आयशेलची 19-19. त्याच्यानंतर वसंत ऊर्जा 100 ml घेतले आणि त्याच्यानंतर सूक्ष्मद्रव्याचं चिलेशन मी घरी केलं होतं, माझ्या बॅरलमध्ये आहे ते मी 100 ml पंपाला घेतले. आणि त्याच्याच बरोबर प्लेन क्लोरो घेतलाय, तो 50 ml घेतलाय. आणि आता ही 5 दिवस रोपं अगोदर मी आणून वातावरणात माझ्या ह्या वावरातले सेट केली. त्यानंतर 5व्या दिवशी मी रोपं लावलीत आणि 5 दिवस पूर्ण झाले ती. आता मी ह्या रोपांना आळवणी करतोय. हे 100 ml प्रत्येक रोप लागण करून 5 दिवस झाले बघा. आता पहिला आळवणी केलं पण 2 फुटवे दिसतात बघा इथं. या रोपाने एकच फुटवा काढलाय बघा. या पण रोपाने एकच फुटवा काढलाय. 1, 2, 3, 4 फुटवे काढलेत बघा. या रोपाने एकच फुटवा काढलाय बघा. आताच आळवणी केलंय बघा. हे आता आळवणी करताना मला दिसले फुटवे बघा सगळे. तरुण रोपानून बघा 11 दिवस झाले आणि कोईमुतूरमध्ये आम्हाला कटिंग करून दिली होती. माझ्या अंगठ्यापाशी बघा इथं, अंगठ्यापाशी इथं पण रोप कट केलं होतं. आता तिथून पुढे उंची जवळजवळ ही एवढी मधली सुरडी वाढलेली आहे, म्हणजे जवळजवळ 7 इंच रोपाची वाढ झालेली आहे बघा.